तर राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून तसंच दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटले. बघूयात, शिंदेची शिवसेना फुटणार? 35 आमदार भाजपच्या गळाला, तर भाजपच्या राज्यात ऑपरेशन लोटस. राज्यात आणखी एक राजकीय भूकंपाची भविष्यवाणी ही करण्यात आली आहे. शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची उभी फूट पडणार असल्याचा दावा हा करण्यात आला आहे. तर भाजपने शिवसेनेच्या फुटीनंतर दुसऱ्यांदा ऑपरेशन लोटस सुरू केले असून त्यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे असल्याचा दावा हा करण्यात आला आहे. भाजपकडून शिवसेनेचे पदाधिकारी फोडत असल्याची तक्रार एकनाथ शिंदेने 3 दिवसापूर्वी अमित शहा यांच्याकडे केली होती. शिंदेने दिल्लीत जाऊन शहांची भेट घेतली, मात्र या भेटीचा फायदा झालेला नाही. भाजप हा शिंदेशिवाय निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून शिंदेचे 35 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. भाजपने एक पक्ष निर्माण केला, आता त्याला संपवायची तयारी सुरू केली आहे. भाजपने ऑपरेशन लोटस करून मूळ शिवसेना फोडली. त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते. आता दुसऱ्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटावर गाला घालणे सुरू आहे, असा दावा देखील अग्रलेखातून करण्यात आलेला आहे. अमित शहा एकनाथ शिंदे यांच्यातील दिल्लीतील भेटीची खिल्ली देखील सामनातून उडवण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की शिंदे यांनी शहाकडे आपली माणसं पैसे देऊन फोडली जात असल्याची तक्रार केली. त्यावेळी शहा यांनी हसून म्हटले की कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? आम्ही तुमचा पक्ष फोडून बनवला आहे, तुम्ही फुटलात. याच पार्श्वभूमीवर हे राजकीय भाकीत करण्यात आले. भारतीय जनता पार्टी त्यांच्या ऑपरेशन लोटस या मोहीम अंतर्गत शिवसेनेचे 35 आमदार फोडणार आहे. शिंदे यांनी जे पेरलं तेच उगवलंय. भाजपला शिंदे नकोसे झालेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला आहे. रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसं फोडली या तक्रारीवर अमित शहा यांना हसू आवरलं नाही. ते शिंदे स्वतः फुटले, त्यांनी माणसं फोडण्यावरती चिंता करावी, हा मोठा विनोद आहे. तसेच महाराष्ट्रात सत्ता पक्षातील नाराजी नाट्य सुरूच राहील आणि या नाराजी नाट्याचा 3रा अंक सुरू झाला असा दावा सामनातून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे साहेबांचे कित्येक मंत्री त्यांचं ऐकत नाही, त्यांना कंट्रोल देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात आणि यातच उदय सामंताचं नाव एकदमच वर आहे. अन्य काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत. मला वाटतं ते हळूहळू यथावकाश समोर येतील, त्यामुळे ते सत्य आहे ते सत्य. मित्रांनो, या सर्व घटनाक्रमावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. जय महाराष्ट्र.